बाबा ते व्हिडिओ पेट घेतो का आम्हाला पण पाहिजे ना भाऊ पुरावा असं काय करताय आम्ही तुम्हाला केलं नाही एवढं सकाळी दोन लागलाय हे काय चित्र काढले दाख इकडे चित्र बघू दे ते खाय तो ले लो बैग भैया कौन से बैग है Which items that carry? All for yes, sir. हाँ घ्या ना Take it. तुम्ही सारखं बाळांनो इकडे वा ना तुम्ही अजून कुठं काही सामान आहे बघ हो भाऊ बॅग घालू द्या यांना पहिले रिकामं करू द्या काय कुठे गेले कुठलं पोर होती हेच ते रूम आहे ज्याच्यामध्ये तब्बल 1 वर्ष म्यानमारचे पोरं ठेवलेले 1 वर्ष कोंडून ठेवलेलं घरी आहे आज आपण या घर मालकाला न्याय दिला आणि इथले मुलं आपण त्यांच्या देशात पाठवले बघू शकतो आपण हे भांडे बिंडे कोणाचे ते हे आपलेच आहेत सगळं आपलं आहे ना काय आहे ते काय वाच बर काय आहे ते काय तर लिहिलं होतं या फॉर्म आपल्याला कळणार नाही काहीतरी आहे या फॉर्म काय लिहिले त्यांनी हे काय माहिती सर्व्हिस लिहा बरं नंतर मी ट्रान्झॅक्शन ओके घेते हातामध्ये माझ्याकडे ठेवू का हां हे काय त्यांना काय काय राशनचं होतं ओ पोर आहेत ना ए यांना मदत करा सर आपलं नाव काय गणेश आपल्या पोस्ट काय पीसीचे इथं काय हे काय त्यांची हाईट वाढली बघा कोणाची हे काय आहे या पोरांचं अक्षर आहे काही नाही काय अक्षर काय माहिती सांग जरा हे काय लिहिलंय हे काय लिहिलंय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन बुक आहे काय म्हणले पोलीस अधिकारी होता नाही ते खाली करून गेले ना त्यांनी खाली गेले ना
चटई आपल्या का त्यांचे नाही नाही त्यांची असणार आहे, काय नाही तर त्यांचं सामान गेलं वाटतं बऱ्यापैकी. हो भाऊ बघा तुमचं काय ते खोलून बघा काय तिथे काय ठेवलंय का काय पाण्याची टाकी बघा तिथं. हा पाण्याची टाकी हे आपण लिहिलंय का काय हे? काय हे? हा? काय हे? ना माहिती डिंग मांग निघन काही काय लिहिलंय हे? काय माहिती त्यांच्या भाषेत लिहिलंय. त्यांनी हे चित्रीकरण काढलंय म्हणजे बघा ना ते किती पीडित होते हे पोरं. कॅल्क्युलेशन वाटतं किती दिवस बघा ना त्यांनी इथं मोजत होते ते बस. हे आहे ते पोरं हे त्यांच्या भाषेमध्ये दिवस मोजत होते. दिवस म्हणजे विचार करा 1 वर्षापासूनचे हे लेकरं इथं कोंडून ठेवले होते. बापरे काय पोलीस आहेत. अजून काय ते गणित करत होते त्यांच्या भाषेमध्ये. कधी हे करतात नाही का आपण बघा एखाद्या जेलमध्ये हे करतो. अर्चना ताई या ना इकडं. थांबा ना बघायला लागलेलं काय काय इथे बघा ना त्या पोरांनी काय केलेले. इकडे या. त्यांनी आहे ना हो कधी आलेले आहेत बघा भाऊ 1 वर्ष झालं नाही ह्या बघा. आणि इथं बघा हे बघा त्यांचे आहे ना त्यांच्या भाषेमध्ये ते लोक किती दिवस इथं होते ना तेवढे आहेत ते. हां काय काय माहिती. अच्छा हे जर लिहिले काय लिहिले आपल्याला माहित नाही ना. मिस करत असतील रे त्यांनी कशाला तर. हा हा भाऊ चलो खाली पार्कच्या का तुमच्या इथं इथं या इकडे या. ए दादा चल या असं या. इथं या मध्ये व्यवस्थित पकड असं पकड इथं फोकस कर. हा जसं की 2-3 दिवसापूर्वी ताईने भेटलो होतो. माझा फ्लॅट अनधिकृत पोलिसांनी जप्त केला होता. ताईने मला प्रॉमिस केलं होतं की पुढच्या 2 दिवसामध्ये तो खाली करून द्यायचा असं मला ताईने प्रॉमिस केलं होतं. आणि जी पोलिसांनी अनधिकृत मुलं ठेवली होती ती टोटल 9 मुलं होते. ती म्यानमार या देशातली होती. तर आता ताईच्या आणि ताईच्या पूर्ण सहकारी यांच्या प्रयत्नांनी तो आज मला पूर्णपणे खाली करून माझ्या ताब्यात पोलिसांकडनं भेटलेला आहे. त्याबद्दल मी ताईंच्या पूर्ण संघटनेचे सभासदांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि अन्याय तिथे प्रतिकारी संघटना ही खूप म्हणजे मदतीला धावून जाणारी आहे. आणि रात्री अपरात्री तुम्ही केव्हा यांना फोन करा, 2 मिनिटाला तुमच्यासाठी हजर राहतील हे मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू. जसं आम्ही तुम्हाला मागच्या 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की अखंड देशाला हादरवणारी गोष्ट या ठिकाणी झाली ती सांगवी या परिसरामध्ये. त्या ठिकाणी म्यानमारचे मुलं ठेवले होते 5 मुली आणि 4 मुलं. त्या मुलांची सुटका आज आम्ही लोकांनी करून दिलेली आहे. आणि हे घराचे मालक आहे, हे घर त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा आभार मानतो. आणि घर मालकाला चावी हँडओव्हर करा. आणि ही चावी धरत आहे भाऊंच्या स्वाधीन करतो आम्ही लोक. आणि जरी कोणाला आमच्याकडनं सहकार्य करायचं असेल, सहकार्याची अपेक्षा असेल तर त्यांनी आम्हाला ह्या नंबरावर कॉल करा 9011
262224 आणि 8983399746 हे अर्चना ताई केदारीचा नंबर आहे आणि जो सुरुवातीला सांगितला होता तो माझा नंबर आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी धावून येणार. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. अन्याय तिथे प्रतिकारचा विजय असो. अन्याय तिथे प्रतिकारचा विजय असो. ताई बोला. आज जुनी सांगवी या ठिकाणी हे आपले योगेश भाऊ आहे, त्यांचं स्वतः मालकी हक्काचं हे घर होतं. तर पोलिसांनी गेले 1 वर्षापासून ह्या घरावर ताबा करून ठेवलेला होता आणि त्यांना मानसिक त्रास देत होते. जर तू इथं आलं तर तुझे गुन्हे दाखल करेल, हे करेल म्हणून ते व्यक्ती गेले 1 वर्षापासून मानसिक त्रासामध्ये होते. ते कोर्टात गेले, सगळ्या बाजूने त्यांनी प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना त्यांचं घर भेटत नव्हतं. त्यांनी अन्याय तिथं प्रतिकार संघटनेच्या माध्यमातून आम्हाला ताईंना मला कॉल केला आणि आम्हाला एक मदतीची हाक मागली. तर आम्ही गेले 3 दिवसांमध्ये त्यांना भाऊंना पोलिसांकडून हे घर त्यांना मिळून दिलेलं आहे. नमस्कार बंधूंनो. योगेश सर हे मागच्या 10 महिन्यापासून मानसिक त्रासामध्ये होते. त्यांच्या घरावरती पोलिसांकडनं एक प्रकारचा ताबा झाला असं म्हणता येईल. एटीएसनं पकडलेले म्यानमारची काही मुलं आणि मुली अख्ख्या पुण्यामधून पकडलेले ते इथं आणून ठेवण्यात आले आणि या त्यांच्या प्रॉपर्टी त्यांच्या फ्लॅटवरती ताबाच झाला. 10 महिन्यापासून त्यांना ना कुठलं फ्लॅटचं भाडं मिळालं ना त्यांचं जे लाईट बिल आलं ते लाईट बिल 18-20 हजार रुपयाचं थकीत पडलं. लाईट त्यांचं मीटर जप्त करण्यात आलं MSCB कडनं. अशा अवस्थेमध्ये ते अक्षरशः कोलंडून गेलेले होते. त्या अवस्थेत त्यांनी आमच्या संघटनेशी त्यांनी आम्हाला मदत मागितली. या ठिकाणी येऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला. पोलीस प्रशासनाशी आम्ही या संदर्भाने आम्ही बोलणं केलं आणि पोलीस प्रशासनाला विनंती म्हणा किंवा कायदेशीर बाबी त्यांच्या डोळ्यासमोर आणून देऊन त्यांना हा जो फ्लॅट आहे योगेश सरांचा त्यांना तो खाली करायला सांगितला आणि त्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या वतीनं एक मवळकीची भूमिका म्हणा आणि एक सतर्कतेची भूमिका आणि या सगळ्या परिस्थितीमधून अवघ्या 4 दिवसामध्ये हा फ्लॅट आम्ही योगेश सरांच्या ताब्यात दिलाय. आता त्यांच्या हातामध्ये या त्यांच्या घराची चावी दिलेली आहे आणि खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुटका झालेली भावना आता आपण सध्या अनुभवतोय. असं पकडलं शेवट दाब. अन्याय तिथे प्रतिकार संघटनेचा विजय असो. लढेंगे जीतेंगे. जीतेंगे. नीट